आपण किती सुज्ञ, किती मॅच्युअर असं वागण्यात आणि दाखवण्यातच वेळ घालवतो आणि मग आनंदी जगायचं राहूनच जातं. पण मी तुम्हाला खरं सांगू का, एक सिक्रेट. ते सिक्रेट म्हणजे जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल ना, तर थोडा वेडेपणा गरजेचाच. पण मग हा थोडा वेडेपणा जपायचा कसा, हेच जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजचा माझा व्हिडिओ पूर्ण पहा. मी फक्त अशा 10 गोष्टी सांगणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं वेडेपण असलं तर तुम्ही कसे आनंदी राहू शकता ते समजेल. तर यातला आपला पहिला मुद्दा आहे, निसर्गामध्ये वेळ घालवा. तुम्हाला माहिती आहे, आपण सर्व प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी सुद्धा आपण कोणाची लेकरं आहोत? निसर्गाची. मग मला सांगा, एखाद्या लहान बाळाचे लाड वेडेपणा कुणाकडे चालतो हो? आईकडेच ना. मग या निसर्गरूपी मातेकडेच आपण वेडेपणा करायचा. बरं, हा ती माता पण आहे, चुकलं तर शिक्षा देईल. तिचे लाड करायचे, तिला प्रेमाने पाहायचं आणि तिचं सुंदर रूप पाहायचं आणि त्या मातेला म्हणायचं, किती ग सुंदर मोकळी हवा देतेस आम्हाला राहायला जागा देतेस, आमच्या डोक्यावर आभाळासारखं बापासारखं छत देतेस. आणि तिचे आभार मानायचे आणि मनसोक्त डोळ्यामध्ये ते सुंदर दृश्य भरून घ्यायचे. हा वेडेपणा कसा? कारण आजचं युगच तर आहे मोबाईलचं, फोटोज व्हिडिओज बनवायचं. पण तुम्हाला खरं सांगू का, मी पूर्ण ब्लॉग शूट केलेला नाही. यातल्या ठराविक क्लिप्सच मी शूट केल्यात आणि माझा पूर्ण वेळ मी माझ्या आनंदाला म्हणजे माझ्या वेडेपणाला दिला. त्यामुळे मला माझा वेडेपणा तर जपता आलाच, म्हणजे मला माझा आनंद तर मिळवता आलाच, पण त्याबरोबर मी व्हिडिओ सुद्धा बनवू शकले. आणि हाच समतोल आपल्याला योग शिकवतो साधायला. तत्पूर्वी मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होईल की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नमस्कार मंडळी, मी योगश्री वीणा. दर आठवड्याच्या मंगळवारी योग आणि दर आठवड्याच्या शनिवारी सॅटर्डे शेअरिंग भागामध्ये आजच्या सारखेच नेमके खऱ्या आयुष्यातले प्रश्न कसे सोडवायचे याची उत्तरं तुम्हाला घेऊन येत असते. तर आपला दुसरा मुद्दा आहे, प्रवास करा आणि अजिबात मॅच्युअर वागू नका. आमच्यासारखंच. हा बघा, आम्ही हा इथे जसा वेडेपणा करतोय तसं अगदी लहान मुलांसारखं आपल्याला कुणी पाहत नाही, आपल्याला कुणीही जज करणार नाही हा विचार करायचा आणि आपापला कारभार चालू करायचा. बरं, तिथे चालत असताना ती दक्षता तर घ्यायचीच आहे की कुठे खड्डा नाहीये ना, किंवा कुठे काच खळगे नाही आहेत ना. खरं सांगू का, आम्ही हा जो इथे वेडेपणा करत होतो ना, ते आम्हाला आजूबाजूची सगळी लोक पाहत होते. पण आपल्याला काय हवंय, आपल्याला कशातून आनंद मिळतोय, या गोष्टीचा विचार करून ठामपणे तिथेच राहून त्या कृती करायच्या. कारण हा वेडेपणा जरी असला तरी आनंद देणारा आहे. आता तुम्ही म्हणाल, अगं पण हा एवढा कॉन्फिडन्स आणायचा कुठून? तर याचं सुद्धा उत्तर माझ्याकडे आहे. मला हा कॉन्फिडन्स आलेला आहे योग साधनेमुळे. आणि म्हणूनच तुम्ही सुद्धा आपल्या अनाहत योग चिकित्सा केंद्राचा भाग होऊन आमचे मेडिटेशनचे आणि योगाचे सेशन्स जॉईन करू शकता. त्याबद्दलची माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा, मुक्या प्राण्यांवरती प्रेम करा. हा, जेव्हा 4-5 डॉग्स एखाद्या माणसाला पाहिल्यानंतर त्याच्याकडे धावत येतात आणि त्याच्याशी खेळायला लागतात, तेव्हा आपल्याला असं वाटतं, एक तर हे डॉग्स सगळे वेडे आहेत किंवा हा माणूस. पण खरं सांगू का, एक सामंजस्याचं आणि प्रेमाचं नातं असतं आणि तिथे फक्त आणि फक्त प्रेम एकमेकांना दिलं जातं. चौथा मुद्दा आहे, मंदिरांमध्ये जा, शरण या. ईश्वर सर्वस्व आहे हा विचार ठेवा. अगदी कुणी देववेडी आहेस बरं तू असं म्हणालं आणि टोमणा मारला तरी चालेल, पण आपला आनंद महत्वाचा, आपला वेडेपणा महत्वाचा. हो, पण मंदिरांमध्ये जाताना श्रद्धा असावी, पाखंडीपणा नसावा. शेवटी आपलं आपल्यालाच माहिती. पाचवा मुद्दा आहे, पाचवा वेडेपणा आहे, तो म्हणजे आपल्या व्यस्त जीवनामधून आपला इतिहास काय, आपले पूर्वज कोण, आपण कोणाच्या मातीतून आलेले आहोत याची थोडी जाणीव करून घ्या, माहिती करून घ्या. आणि त्यामुळेच आपला आजचा वर्तमान आनंददायी, सुखकारक, समाधानी आणि आरोग्य संपन्न होतो. आणि आपल्या वर्तमानामध्ये येणाऱ्या सर्व संकटांशी सामना करायला आपण तयार होतो.
6वा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या आवडीचं काम निवडा. कधी कधी मला माहिती आहे पॅशन आणि प्रोफेशन या द्वंद्वामध्ये आपण अडकतो, पण तरी सुद्धा आपला मार्ग आपण निवडायचा. 7वा मुद्दा आहे लहानपणीचे खेळ खेळायचे, भांडायचं, हरायचं, जिंकायचं आणि अतिशय मनसोक्त लहान मुलाप्रमाणे वागायचं. कोण काय विचार करतंय याचा विचार करायचा नाही. अरे बाबा, एवढा मोठा झालास तरी कार्टून पाहतोस अजून? अरे देवा, एवढी मोठी झालीस तरी लहान मुलींच्या भातुकलीत खेळण्यामध्ये तुला बरं इंटरेस्ट आहे. या सगळ्या वाक्यांकडे दुर्लक्ष करायचं आणि आपण सुद्धा त्यांच्यासारखे लहान मुलांसारखे लहान होऊन आपल्या आवडीचे खेळ खेळायचे. चाळीमध्ये किंवा ग्राउंडमध्ये कुणी लहान मुलं क्रिकेट खेळत असतील तर एखादी बॅट देतो का रे मला मारायला, किंवा 2-4 बॉल मी पण टाकून पाहू का रे, असं रिक्वेस्ट करून त्यांच्यासोबत लहान होऊन त्यांच्यामध्ये रममाण व्हायचं. आणि कुणीही हसलं तरी हा वेडेपणा आपला चालू ठेवायचा. अधीमधी असा वेडेपणा केल्यामुळे आपण नक्कीच आनंदी राहतो. आणि हे सगळं खरं आहे बरं, कारण ह्या सगळ्या कृती मी माझ्या स्वतःच्या खऱ्या आयुष्यामध्ये वापरते. आणि आपल्या सॅटर्डे शेअरिंगचा हा उद्देशच आहे की आपण आपल्या खऱ्या आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरं सोडवतो आणि त्यांची उत्तरं सुद्धा अगदी खरी असतात. 8वा मुद्दा आहे आवडीचं खा. हो, मला माहिती आहे मीच नेहमी सगळ्या व्हिडिओच्या शेवटी सांगत असते हेल्दी खा, हेल्दी राहा, निरोगी जगा. पण कधीतरी बाहेर गेल्यानंतर 6 महिन्यातून वर्षातून एकदा बाहेरचं खाल्लं तर चालतं. त्यातल्या त्यात आरोग्यदायी, हेल्दी, आपल्याला त्याने फारसं काही नुकसान होणार नाही असे ऑप्शन्स निवडायचे. अगदी चटपटीत असं काही खावंसं वाटलं तर घरी करून खायचे आणि खाऊ सुद्धा घालायचे. आपल्याला कधी कंटाळा आला तर वेडेपणा करून घरच्यांकडे थोडा हट्ट करून सुद्धा घ्यायचं. 9वा मुद्दा आहे जर पैसे असतील तर संचय होणार नाही याची काळजी घेऊन एखादी वस्तू खरेदी करायला सुद्धा शिकायची. खरं तर आहे ना, आपल्याला खरेदीची फार आवड, पण अपरिग्रह असा एक शब्द आहे, म्हणजेच कोणत्याही गोष्टींचा संचय करायचा नाही अशाने दुःख प्राप्त होतं. हे जरी खरं असलं तरी सुद्धा आपण कमवतो कशासाठी? आपली हौस मौज करण्यासाठी. आणि ती कधीतरी संचय होणार नाही, उगाच ढीग लागणार नाही अशा एखाद्या गोष्टीवरती इन्व्हेस्टमेंट म्हणून किंवा आपल्या आनंदासाठी म्हणून खर्च केली तर चालते. आजच्या व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा पण महत्वाचा मुद्दा, प्रेमाची आपली खरी माणसं ओळखायला शिका आणि त्यांनाच ओळखून वेळ द्या, त्यांच्या सोबत वेळ घालवा. पण ही नेमकी प्रेमाची आणि आपली खरी माणसं कोण हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संबंधीचा टॉक्सिक फ्रेंडशिप वरचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो नक्की जाऊन पहा. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी मनापासून खूप 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 धन्यवाद. शेवटी आनंदी राहण्यासाठी वेडेपणा महत्वाचा हे आजच्या 10 मुद्द्यांमधून मी तरी स्पष्ट केलं. तुमचं यावर काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, निरोगी जगा.